अहो उद्धव ठाकरे काय बोलता तुम्ही? कधी भेट होणार त्याची आमची? ते राहतात मुंबईला ना आम्ही राहतो इथे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. उद्धव साहेब लास्ट टाइम नको आता. तो हिंदुत्व उलट विरोधात बोलतो. हिंदूंच्या कोणते जीवावर झाले? बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर झाले ना. मग त्यांचा पक्ष ते सोडून गेलं बोलते काय तर झालं ना. एवढीच अपेक्षा आहे. हे भिजत गोंगडं ठेवण्यापेक्षा हा प्रश्न पटकन सोडवा. श्रीकांत शिंदे खासदार झाले तिथून एवढ्या निध्या आणि एवढी कामं कुठल्याच खासदारांनी केली नाही. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. आता आपण आहोत नेवळ नाका या ठिकाणी. हाच परिसर कल्याण पूर्वचा विधानसभा परिसर आहे आणि कल्याण लोकसभेचा हा परिसर आहे. आणि ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार गंपसे गायकवाड जे आताच प्रचलित झालेत, ज्यांनी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना घायल केलं होतं. आणि आता त्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मी आता उभा टाकलेलो आहे. आपण बघू शकता या ठिकाणचं पूर्ण परिसर नेवळ नाका आहे. हा नेवळ नाका म्हणजे केंद्रस्थानी जाऊन एरोड्रामचा हाच प्रकार इथे झाला होता, जेणेकरून अनेक लोकांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झाले होते. कारण केंद्रशासित जागा जी होती, एरोड्रोमची जागा होती, विमानतळ उतरण्याची जागा होती, ब्रिटिशकालीन जागा होती. जागेच्या पायी स्थानिक शेतकऱ्यांनी तो आंदोलन केलं होतं. ते आंदोलनाचं पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले होते. ते आंदोलनसुद्धा ह्याच नेवळ नाक्यावरती झालेलं होतं. आणि ह्याच कल्याण पूर्वचे आमदार गंपसे गायकवाड यांनीच हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून महेश गायकवाड आणि राहुल पाटीलला घायल केलं होतं. आणि त्याच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघाचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी बरेचसे व्यावसायिक आहेत, उद्योग व्यावसायिक आहेत, जे काही पादचारी असतील किंवा इथे स्थानिक भूमिपुत्र मतदार असतील, त्यांना आपण विचारणार आहोत की ह्यावेळी कल्याण लोकसभेचं जे निवडणूक रणसंग्राम आता नजदीक जवळ आलेला आहे, त्याचा कार्यक्रम पण टिकले झालेला आहे. आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये आता काही दिवसामध्ये मतदान होणार आहे. आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये कोण मोठा म्हणजे मताधिक्य घेऊन कोण निवडून येणार आहे, ह्याच संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. काही दादा, हा कल्याण लोकसभेचे सन्मान्य खासदार यांचा मतदारसंघ आहे, पण आता पुढचा खासदार कोण होणार, काय सांगाल? खासदार कोण काय 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 खासदार कोण होणार? पुढचे खासदार कोण असतील? म्हणजे आता खासदार कोण होईल पुढचा? आता खासदार श्रीकांत शिंदेच होणार. काय केली? अहो कामं काय त्यांनी गरीब दुबल्यांचे सर्वांचं केले. काय केले म्हणजे कोणाला काय बी लागल त्याला. आणि इथल्या लोकांना फुल सहकार्य केले त्यांनी. बरं, योजना कोणत्या आणल्यात? अहो काय योजना म्हणजे काय, काँक्रीट आणल्यात, रस्ते आणल्यात, गोरगरिबांसाठी मदत करतात. शेतकऱ्यासाठी काय योजना आणल्यात? शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना आणल्यात? अहो शेतकऱ्यांसाठी पाहिजे तेवढं पुरवलं त्यांनी. काय पुरवलं? बियाणं पुरवले. कसलं? भाताचं बियाणं. कसलं बियाणं म्हणजे भाताचं बियाणं. गोरगरिबांना मदत करतात. जिथून श्रीकांत शिंदे खासदार झाले तिथून एवढ्या निध्या आणि एवढी कामं कुठल्याच खासदारांनी केली नाही. आणि वारकरी समाजासाठी तर भरपूर केलं त्यांनी. असं कुठल्याही पक्षाने नाही केलं. म्हणजे हा एवढं मोठं सप्ताह केलं, इथे कार्यक्रम केलं उसाडण्यावर. एवढं मोठं सप्ताह, हा वारकरी सप्ताह एवढं मोठं कोणीच केलं नाही आजपर्यंत. आत्ताचं स्थानिक श्रीकांत शिंदेच असणार. पण आता उद्धव ठाकरे जे काही प्रतिस्पर्धक आहेत त्यांचा उमेदवार डिक्लेअर नाहीये. अहो उद्धव ठाकरे काय बोलता तुम्ही? कधी भेट होणार त्याची आमची? ते राहतात मुंबईला ना आम्ही राहतो इथे. श्रीकांत शिंदे आमचा महिन्यातून 8 दिवसाला श्रीकांत शिंदे भेट घेतात आमच्या लोकांची. काय चाललंय काय नाही, काय चाललंय काय नाही, हे चालूच त्याचे. हा, नाहीतर मुख्यमंत्री येणार नाही तर श्रीकांत शिंदे येणार म्हणजे येणारच. हा, श्रीकांत शिंदेला आमंत्रण केलं कुठलं तो आल्याडाले राहत नाही. भले रात्री 11 वाजत करणार की तो येणारच. ठीक आहे, तुम्ही मस्त छान बोललात. आपलं काय नाव? गणेश जाधव. तर हे गणेश जाधव होते. यांनी आता सांगितलं की कल्याण लोकसभेचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. अनेक योजना, रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट त्यांनी केलेलं आहे. मोठा इथं जागतिक लेवलचा सांप्रदायिक प्रोग्राम त्यांनी केलेला आहे. आपण पुढे जाऊयात, आपल्या पुढच्या मान्यवरची प्रतिक्रिया घेऊयात. दादा, काय सांगाल, पुढचे खासदार कोण असणार आहेत? काय सांगू शकत नाही. सध्या काय वातावरण जास्त गरम आहे. कारण का इलेक्शन सर्व पक्षाचे सर्वच उभे राहतात. सध्या चढाओढ चाललेली आहे त्यांची. इलेक्शन सुरू आहे, पण आणखी प्रतिस्पर्धक विरोधकाचे आहेत, प्रतिस्पर्धक आहेत, त्यांचं सिलेक्शन नाही. आणखी
सिलेक्शनचं नाही तसं नक्की नाही सांगू शकत का पुढचा खासदार येईल म्हणून असा हाच येईल म्हणून असं नाही सांगू शकत. अच्छा अच्छा हां अच्छा ओके ओके. दादा काही मान्यवर बोलायला तयार नाहीत, काही बोलतायत. आपल्यासोबत दुसरे मान्यवर आहेत. मान्यवर महोदय काय सांगाल, कल्याण लोकसभेचे जे खासदार श्रीकांत शिंदे आहेत ते आता ते उमेदवार आहेत, परंतु त्यांचे प्रतिस्पर्धक उमेदवार आणखी ठरलेले नाहीत. परंतु आपण मतदान कुणाला करणार काय सांगाल? आम्ही BJPलाच मतदान करणार. बीजेपीला मतदान करणार? BJPला. बरं. शिवसेनेला मतदान नाही करणार, BJPला मतदान करणार. हिंदुत्वावर चालणार आम्ही. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्व पाहिजे. हां, शिवसेना पण गेली, शिवसेना पण नको आहे आम्हाला म्हणजे आता. उद्धव बाळासाहेब ठाकरे नकोय? नकोय. अच्छा उद्धव साहेब नकोय आता. अच्छा. तो हिंदुत्व उलट विरोधात बोलतो हिंदूंच्या. तुमचं मत आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलं? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. बरं, जे काय एकनाथ शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री झालेत, मग त्यांनी 40 आमदार घेऊन गेले, त्यावरती काय बोलाल? त्याच्यावर काय बोलणार, ते गद्दारच आहेत ना शेवटी. ते गद्दारच आहेत. त्यांनी शिवसेना सोडले, ते गद्दारच आहेत. मोठे कोणते जीवावर झाले? बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर झाले ना. मग त्यांचा पक्ष ते सोडून गेलं म्हणून ते गद्दारच झाले ना. बरं, आता जगात श्रीकांत शिंदे साहेबांनी जे विकास केलेला आहे ते विकासाच्या माध्यमातून कसं बघतात त्याकडे? त्यांनी कामं केली, व्यवस्थित कामं केली, चांगली कामं केली, पण गाववाल्यांच्या विरोधात आहेत ते. अच्छा. जेव्हापासून आपलं एकनाथ शिंदे पालकमंत्री झाले तेव्हा त्याच्यानंतर एरोडामाला डावरीचा डम्पिंग ग्राउंड आला. हां, इकडे शिर्डीला MIDC आली, त्याच्यावर इथं करवल्यावर डम्पिंग ग्राउंड आला. पण डम्पिंग ग्राउंड आणलं विरोधात आहे. एकनाथ शिंदे बोलत गावाल्यांच्या विरोधात आहे. परंतु जो केंद्र लेवलला ह्या युरोड्रमचं मॅटर केलं होतं, स्थानिक भूमिपुत्रांना जो आंदोलन केलं होतं, तो आंदोलन केंद्रामध्ये गेलं, पण त्या आंदोलकावरती जे गुन्हे दाखल झालेत त्यावरती काय सांगाल? तेवढं माहिती. गुन्हे दाखल झालेत. तुमची जागा तुम्हाला हवी आहे की? जागा तर हवीच आहे ना. आमची खानदानी स्वतःची जागा आहे ना, खानदानी जागा आहे ती. भाडे तत्वावर दिलेली जागा आहे ती. येरवडमची जागा ती भाडे तत्वावर दिलेली आहे. सरकारच्या जोरावर ते शेतकऱ्यांच्या विरोधात गेले ना ते. बरं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आल्यानंतर एखादे आदित्य ठाकरे जर आले तर त्यावरती काय आपली प्रतिक्रिया असेल? नाही, BJP सोडून मतदान काहीच नाही, प्रतिक्रिया दुसरी काहीच नाही. अच्छा, बोलताय दादा, काय सांगाल? आज श्रीकांत शिंदेच्या मतदारामध्ये आपण आहोत, नेवळ नाक्यावरती, आणि प्रतिस्पर्धक जे काही आणखी उमेदवार आलेच नाहीत, परंतु स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवार शिंदे गटातून आहेत, शिवसेनेकडून आहेत. काय होती सांगाल? त्यांचं विकासाचं काम चांगलं आहे, त्याबद्दल काय वादत नाही, आणि समाजकार्य त्यांचं चांगलं चाललं आहे. पण काही गोष्टी अशा आहेत का जे आता इकडे आमच्याकडं समजा आरक्षण टाकलेले जागेवरती हे आरक्षण त्याने हटवण्याचं काम करावं. दुसरा प्रश्न असा आहे की श्रीमलंगड मुक्ती मोर्चा आज कितीतरी वर्ष चालू आहे आपला. श्रीमलंगडाची मुक्ती व्हावी ही आमची या परिसरातले नाही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे. आज मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आहेत, खासदार त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब आहेत. आमची त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, हे भिजत घोंगडं ठेवण्यापेक्षा हा प्रश्न पटकन सोडवावा. आता इतर कोणाकडे पायरीने जायची गरज नाही. मुख्यमंत्री तुम्ही आमचे आहात, ठाणे जिल्ह्याचे, बरोबर आहेत की नाही? मग तुम्ही पटकन याच्यावर काहीतरी निर्णय घ्या, तोडगा एकदम पटकन. म्हणजे नंतर पुन्हा कोण सरकार येईल, तो कधी निवडेल, काय निवडेल, ती अपेक्षा नको आम्हाला. आम्ही तर श्रीकांत शिंदे साहेबांना मतदान करतोय, आमचे खासदार आहेत, तर मग त्यांनी आमचा प्रश्न त्यांच्या वडिलांकडे मांडून किंवा मुख्यमंत्र्यांकडे मांडून ते पटकन सोडवावा, ही आमची त्यांच्याकडे नम्र विनंती आहे. बरं, दुसरा प्रश्न असा केंद्र लेवलला प्रश्न केला होता, एरोड्रम जे आहे, एरोड्रमचा विषय खूप मोठा झाला होता, स्थानिक भूमिपुत्रांना आंदोलन केलं होतं, पण ते आंदोलन आणखी गंभीर गुन्हे दाखल त्यावरती आहेत, अनेकावरती आहेत, पण ते गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे पाठीमागे घेतले पाहिजे का? काय सांगायला? हो, ते सर्वांचे गुन्हे मागे घ्यायला पाहिजेत. खासदार मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी सर्व गुन्हे मागे घ्यायला, कारण त्यांच्याच कारकिर्दीत सगळ्या घटना घडलेल्या आहेत.
बरोबर, मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही आणि कुठून नाही, पण हे स्थानिक भूमिपुत्रांना जे लटकवलेले आहेत, आज पोटापाण्याचा प्रश्न सोडून त्यांना काय, कोणी रिक्षा चालवत असेल, कोणी कामाला जात असेल, त्यांना ते कामधंदे सोडून तारखेसाठी कोर्टात जावं लागतं की नाही. बरं, तुमच्या जागेवरती काही एरोडोमचे सिक्के मारले आहेत, काही एमआयडीचे सिक्के मारलेले आहेत, त्यावरती काय सांगाल? तुमची जागा आहे तुमच्या, कारण तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहात, त्यावरती काय बोलाल? त्यावर अशी काय प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. कारण बघा इथे काय चाललं आहे, ज्याच्या मनात येईल तो त्याच्याप्रमाणे करतोय. बरोबर. त्याच्यामध्ये मी प्रतिक्रिया देऊन काय होणार नाही. हां, तर हे होते मान्यवर यांनी आता सांगितलं की श्री मलंगडची जी मुक्ती मोर्चा आहे, तो मुक्ती मोर्चाचं काहीतरी हिंदुत्ववादी, आपण हिंदू बोलतोय, परंतु तो हे श्री मलंगड हा पूर्णतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून तो प्रश्न कायमचा मिटवला पाहिजेत, हा त्या मान्यवरांनी सांगितलेला आहे. आणि जो इरोडमचा विषय आहे, इरोडमचा पण मॅटर त्यांनी रफादफा करावा आणि शेवटची यांनी मागणी केलेली आहे. कारण विकास श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी भरपूरसा केलेला आहे, त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. हा जो परिसर आहे, हा परिसर खूप प्रसिद्ध झालेला परिसर आहे, नेवाळ इरोड्रम. आणि ह्या ठिकाणीच स्थानिक कल्याणपूर्वचे आमदार कल्याणपूर्वचे आमदार गंबसे गायकवाड यांच्या माध्यमातून इथं विकास झालेले आहेत. आणि आपण कल्याण लोकसभेचा आढावा घेताना स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी विकासाचा मोठा धुरा सांभाळलेला आहे. प्रत्येक ठिकाणी गावोगावी विकास करून विकासाचा झंझावात आताच केलेला आहे. आताच काही मतदारांनी सांगितलेलं आहे आपल्याला, परंतु पुढील लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच होतील असं काही मतदारांना आपल्याला आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आता पुढील उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जो गट आहे, या गटाचे उमेदवार कोण संभाव्य उमेदवार असतील, आदित्य ठाकरे असतील, तर ही जी लढाई आहे, ही लढाई अतिटरीची होणार आहे. आणि जर सुषमा अंधारे असतील तर लढाई ही कमकुवत होणार आहे. कारण कल्याण लोकसभेमध्ये जे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले काम हे अतुलनीय काम आहे. आणि मतदाराच्या माध्यमातून आपण बोलतोय, स्वतः आपण बोलत नाहीत, कारण विकास निधी त्यांनी भरपूरसा आणला आणि खेडोपाड्याचा विकास त्यांनी केलेला आहे. परंतु त्यांनी आता खंतसुद्धा व्यक्त केलेली आहे की आमच्या इरोडामचे जे काही गंभीर गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यावरती, ते गुन्हे पाठीमागे घ्यावे. जे एमआयडीसी जागेचा सातबारा असेल किंवा इरोडमचा सातबारा असेल, सातबाऱ्याचे नावं हटवली जावेत, सिक्के हटवावीत, असं त्यांनी विनंती काही मतदारांनी सुद्धा केलेली आहे. आता स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात की हे शेतकऱ्यांना न्याय देतात, हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सचिन गोविंदसोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, नेवाळी, अंबरनाथ.